आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील 22व्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नारायण हरे नारायण हरे, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. हरे बिन जन्म तो नरकची पैजाना, हेमाचा पाहुणा प्राणी होये. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाभुनी वाड नाम आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ मुक्ताबाई आई साहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. कारण माऊलीने सुरुवातच केलेली आहे नित्य नेम नामी. आता आपल्या जीवनामध्ये नित्य नियमानं आपण हरिपाठ करतो. या जगामध्ये कोट्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये नित्य नियमानं हरिपाठ करतात. कुणी कारण त्यांच्या जीवनामध्ये काकडा करतात, भजन करतात, कीर्तन करतात, कुणी देवाची पूजा करतं, कुणी पोथी वाचतं, काहीही त्याच्या जीवनामध्ये एखादा अभंग म्हणत असेल. कोणता का होईना, छोटासा का होईना नेम, घरी बसल्या बसल्या तरी तो भगवंताला नमस्कार करतो, कुणी देवळात जाऊन नमस्कार करतो. असा नियम नाही करीत असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये नाही, असं म्हटलं तर काही याच्यामध्ये वावगं ठरणार नाही. आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. कारण मी 25 वर्ष सोमवाराचं व्रत केलं नित्य नियम, आणि ते नंतर पुन्हा ते व्रत सोडलं. नंतर मी आता हे कमीत कमी 10 ते 12 वर्ष झालं. कारण 7 ते 8 वर्ष नित्य नियमानं प्रत्येक अभंगावर म्हणा किंवा संताच्या ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, कोणत्याही ह्याच्यावर व्हॉट्सअप माध्यमातून मेसेज म्हणजे लोकाला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. मग हे नियमच आहे. आता हे 7 वर्ष झालं माझ्या जीवनामध्ये हे यूट्यूब चॅनल काढून, आणि त्याच्यामध्येही मी मग नियमानं म्हटलं तर आता ही वर्ष झालं माझं नित्य नियम आहे. दररोज एक निरूपण टाकायचं नियम माझ्या जीवनामध्ये केला. तर माऊलीने ते इथं सांगितलं, नित्य नियमा नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. मग मी सुद्धा अजून त्या माऊलीच्या व्याख्येमध्ये बसत नाही. आपण सारेच या माऊलीच्या व्याख्येमध्ये बसत नाही. म्हणजे ह्याचा नित्य नियमाचा अर्थ काय होतो नेमका. माऊलीला यांनी नित्य नियम कोणता माऊलीने नित्य नियम सांगितलेला आहे त्याचं आपल्याला चिंतन पाहायचं आहे. कारण जो नित्य आहे, जो स्थिर आहे, जो कधीच बदलत नाही, जो सतत आहे, त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच ब्रह्म म्हणतात. ब्रह्माशिवाय या जगामध्ये नित्य सत्य सतत स्थिर असं काहीच नाही. तो कधीच बदलत नाही. त्याशिवाय या जगामध्ये नित्य काहीच नाही. ते सत्य आहे, पण ते सत्य असून आपल्या डोळ्याला दिसत नाही. जे डोळ्याला दिसतं ते कालांतराने ते बदलतं किंवा कालांतराने ते नष्ट होतं. जे डोळ्याला कधीच दिसत नाही, जे आपल्या डोळ्याला दिसतं ते काय दिसतं आपल्या डोळ्याला. कारण डोळ्याला आपल्या जे दिसतं हा संसार दिसतो, इथं झाडं वस्तू सर्व दिसतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये. पण ते भगवंत जे स्वरूप आहे, जे आपलं आत्मस्वरूप आहे, हे डोळ्याला दिसत नाही. भगवंताची माया, कारण त्याच्यामुळं आपल्याला हे भगवंताचं जे स्वरूप आहे किंवा आपलं जे आत्मस्वरूप आहे हे आपल्या डोळ्याला दिसत नाही. म्हणून त्याला माया म्हणा, प्रकृती म्हणा, निसर्ग म्हणा, ते डोळ्याला, आपल्या मनाला, बुद्धीला कधीच दिसत नाही. त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो. तेच नित्य आहे, तेच निसर्ग आहे. निसर्ग हा एकटा, तो आत्मा. कारण भगवंताचा अंश म्हणजे हा आत्मा आहे, आणि आत्म्यानंच हे निसर्ग पूर्ण भरलेला आहे. पण याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होत नाही. जोपर्यंत ही सृष्टी
कारण ही सृष्टीच ब्रह्म आहे. पण हे ब्रह्माचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होत नाही, आत्म्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होत नाही. तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, त्या नित्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून नित्य नेमनामी, माऊली जे म्हणतात नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. आपण चिंतन करतो, पण त्या चिंतनामध्ये त्या नित्याचं सोडून आपल्या जीवनामध्ये मी हरिपाठामध्येच गुंग राहतो, एखादा पूजेमध्येच त्याच्या जीवनामध्ये गुंग राहतो, एखादा भजनामध्येच राहतो, कीर्तनामध्येच राहतो, श्रवणामध्येच राहतो. आणि मी 15 वर्षे केलं, 20 वर्षे केलं, 50 वर्ष झालं आमच्या इथं सप्ताह आहे, असंच त्याच्या जीवनामध्ये म्हणत असल्यामुळं त्याचा अहंकार वाढतो त्याच्या जीवनामध्ये. आणि त्या अहंकाराने तो फुगून ते अहंकारच त्याच्या जीवनामध्ये तो माती करीत असतो. म्हणून कोट्यावधी लोक या जगामध्ये नित्य नियमानं करतात, पण माऊलीच्या या व्याख्येमध्ये ते बसत नाहीत. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नेम म्हणजे काय? कारण नित्य नेम म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण सकाळ उठल्यापासून आपल्या जीवनामध्ये रात्री झोपी जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जे कर्म करतो, कोणतंही कर्म सकाळ उठल्यापासून, तोंड धुण्यापासून असेल, बाथरूमला जाणं असेल, सर्व जेवण काय तुमच्या जीवनामध्ये जे कर्म करता, दिवसभर करता, रात्रीही तुमच्या जीवनामध्ये जे कर्म करता, ते नित्यनेम कर्म आहे. त्या नित्यनेम कर्म कसं केलं पाहिजे? त्या आपल्या आत्मस्वरूपाची आठवण, त्याचं स्मरण ठेवून आपल्या जीवनामध्ये जे कर्म करतो त्याला नित्यनेम म्हटलं जातं. आणि तेच भगवंताची भक्ती होते. आपण जे करतो ती भक्तीमध्ये मोडत नाही. म्हणून जी 9विधा भक्तीला माऊलींनी कारण परमिशन दिले नाही, कारण उपनिषदामध्ये सांगितलं की हे न्यायप्रविष्ट आहे. कारण न्यायप्रविष्ट कशामुळं सांगितलं की तुमच्या वाटेला आलेलंच कर्म तुम्ही नित्य नियमानं करा. आणि ते कर्म करीत असताना ते नित्य जो असणारा जो आपला आत्मस्वरूप आहे, नित्य असणारा तो भगवंत आहे, त्याचं स्मरण ठेवून तुमच्या जीवनामध्ये कर्म करा. मग असं कर्म तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर ते नित्यनेम होतो. म्हणून हे नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. म्हणून हे प्राणी दुर्लभ आहेत. कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच असं नित्य नियमाने त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो. तो कुठल्याच कर्मबंधनामध्ये अडकत नाही. हे करावं ते करावं, 8लाच उठून आंघोळ करावी, टोपी. आता आमच्या संप्रदायामध्ये कारण जर तुमच्या अंगामध्ये सूटपॅन्ट असली तर उभा राहायचं नाही, हे संप्रदायाचा नियम नाही. कारण तिथं निरू शर्ट पॅन्ट टोपीच पाहिजे. हे तुम्ही कशाच्या अटी टाकला? नित्य नियमनामी. नेम म्हणजे कशाचा? त्या भगवंताचं स्मरण. नित्य नेम कोणत्या अवस्थेमध्ये? सूटपॅन्टमध्ये स्मरण केलं काय, धोतरामध्ये केलं काय? आणि धोतरीही घालून तुमच्या जीवनामध्ये जर त्या नित्याचं स्मरण नसेल, तुमचा अहंकारच तिथं बोलत असेल, अहंकारामध्येच तुम्ही बोलत असताल, तर तुमचं मग तिथं काय ते प्राणी दुर्लभ आहेत या माऊलीच्या व्याख्येमध्ये नक्कीच तुम्ही बसता. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. म्हणून या जगामध्ये असे दुर्लभ लोक आहेत. एखादाच कोट्यावधी लोकांमध्ये असा नित्य नेम करणारा मनुष्य या जगामध्ये जन्माला येत असतो. आणि त्याच्याच जवळ कारण लक्ष्मीचा पती विष्णू सदैव त्याच्या जीवनामध्ये नांदत असतो. असं माऊली अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, नारायण हरे नारायण हरे भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. आता तुमच्या जीवनामध्ये पहिलं जर चरण तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही नारायण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही काही म्हणा, त्या म्हणण्याला तुमच्या जीवनामध्ये काही किंमत नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून हरिपाठामध्ये कारण एकनाथ महाराज म्हणतात, हरी बोला देता हरी बोला घेता,
हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला, खाता सर्व कार्य करिता हरी बोला एकांती हरी बोला, लोकांती देह त्यागांती हरी बोला भांडता हरी बोला, कांडता उठता बैसता हरी बोला जनी हरी बोला, विजनी एका जनार्दनी हरी बोला. कशाला म्हटलं एकनाथ महाराजांनी? म्हणून तुमच्या जीवनामध्ये सर्व कार्य करीत असताना ते हरीचं स्मरण तुमच्या जीवनामध्ये राहून केलं पाहिजे. त्यालाच नित्यनेम म्हणतात, त्यालाच नारायणाची आठवण म्हणतात, नारायणाची भक्ती म्हणतात, किंवा त्या आत्मस्वरूपाची, त्या भगवंताची भक्ती म्हणतात. आपल्या जीवनामध्ये आपण भक्तीच्या व्याख्येमध्येच बसत ना, तर मुक्ती भुक्ती मुक्तिचारी आपल्या जीवनामध्ये कधी लाभणार आहेत? कारण विसोबा खेचर, उदाहरण देतो याच्यावर, विसोबा खेचर, कारण तो माऊलीला एवढा त्रास दिला त्या विसोबा खेचरनं, कारण ते मडकं, कारण त्याला मांडे करायचे होते. आईसाहेबांनी मांडे का आवडले म्हणून मांडे ज्ञानोबा सांगितलं, ते मडकं दिलं नाही. मग तर माऊलीने ते आपल्या पाठीवर मांडे भाजले. तो विसोबा खेचर खिडकी वाट पाहत होता. पाठीवर मांडे भाजल्यावर त्याला लक्षात आलं की हे महान संत आहेत, आपल्याकडून मोठी चूक झालेली आहे. तो दार काढून मध्ये गेला आणि ते बळच मांड उचलून घेतला त्याच्या जीवनामध्ये. म्हणून खेचर हे त्याला नाव दिलं माऊलीने, खेचर. पण ते प्रसाद मिळाला माऊलीचा, मांड्याचा प्रसाद मिळाला, तो संत झाला त्याच्या जीवनामध्ये, महान संत झाला. विसोबा खेचर म्हणजे नामदेव महाराजाचे गुरु विसोबा खेचर आहेत. कारण त्यांना गुरु विसोबा खेचर करून घ्या म्हटल्यानंतर, औंड्याला गेल्यानंतर ते विसोबा खेचर असे झोपलेले होते आणि ते त्यांच्या पायाखाली सगळ्या पिंडी होत्या. नामदेव महाराजाला प्रश्न पडला की हा पिंडीवर त्याचे पाय आहेत, हा कसला संत असतो ह्याच्या जीवनामध्ये? म्हणून त्यांनी सांगितलं, अरे तू कसला संत? म्हणले, पिंडीवर पाय देतोस म्हणले, तुला गुरु करून घे, भगवंतानं मला सांगितले म्हणले, आणि मी इथे येड्यावने आलो म्हणले. खरं आहे नामदेवा, माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव, जिथं पाय उचलून ठेवील तिथं खालून पिंड निर्माण व्हायची. म्हणजे महादेवालाच त्याची आवड निर्माण झाली. त्यावेळेस नामदेव महाराजांनी पाय धरले आणि गुरु करून घेतलं. म्हणून आपल्या जीवनामध्ये नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तिचारी घरी त्याच्या, आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो. आपल्या घरी काय नांदतं? आपला अहंकार नांदतो, आपला लोभ नांदतो, आपली ईर्ष्या, आपला दंभ, आपला मोह, आपले हे विकारच आपल्या घरामध्ये नांदत असतात. आणि या विकारामुळे आपल्याला हे चारी मुक्ती तर आपल्याला बघायला बी मिळत नाहीत. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, ह्या चारी मुक्तीपासून हजारो कोस आपल्या जीवनामध्ये आपण त्या लांब असतो. कारण आपल्याला भक्तीच कळालेली नाही, कारण नित्य नियमच आपल्या जीवनामध्ये कळालेला नाही. नित्य नियम म्हणजे काय? या परमार्थामध्ये जर बोलतो, माफी मागून बोलतो की हे माऊलीनं हरिपाठ आज केला नाही, 700-800 वर्ष झालं हरिपाठ करून, पण हरिपाठाच्या एका शब्दाप्रमाणे परमार्थामध्ये आचरण आहे का? आचरण नाही. आपल्याला आमच्यासारखा सांगणार आहे काहीतरी त्याच्या जीवनामध्ये सांगू लागलेलं आहे त्याचं पोट भरण्यासाठी. म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिपाठाचा एक शब्द, एक अभंग रत्न आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपल्याला जर खरंच मुक्ती जर चारी साधायची असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्या वाटेला आलेलं कर्म सकाळपासून संध्याकाळ झोपीपर्यंत आपण तुम्ही ते नित्य जो आपला आत्माराम आहे किंवा नित्य जो भगवंत आहे त्याचं स्मरण ठेवून आपल्या जीवनामध्ये करावं. तेच नित्य नेम होतं. त्याच नियमाने तुमच्या जीवनामध्ये चारी मुक्ती तुमच्या घरी नांदत असतात. तो लक्ष्मीचा पतीही तुमच्या घरी नांदत असतो, असं माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, हरिविन जन्मतो नरकची पैजाना, हेमाचा पाहुणा प्राणी होय. जर तुम्ही वरल्या 2-3 चरणाप्रमाणे तुम्हाला भक्ती कळाली नसेल, तुमच्या जीवनामध्ये नियम कळाला नसेल, कारण नित्य नियम जर तुमच्या जीवनामध्ये कळाला नसेल, हरिविन जन्म,
तुम्ही या जीवनामध्ये कितीही नियम केले असतील, हरी सोडून तुमच्या जीवनामध्ये नियम केले असेल, 1000 वर्ष मी पूजा केली किंवा 100 वर्ष माझ्या जीवनामध्ये पूजा केली, 100 वर्ष हरिपाठ केला, 100 वर्ष झाला आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे, पण हरिविन जर तुमच्या जीवनामध्ये त्या हरीच नित्य नियम त्या हरीचा नसेल, हरिविन तुमच्या जीवनामध्ये सप्ताह होत असेल, हरिविन जन्म तो नरकची पैजाणा. जिथं हरीच नाही मग तिथं सप्ताह आहे, भागवत कथा आहे, रामकथा आहे, अन्नदान आहे, कोठ्यावधी तिथं मोठा मंडप आहे, हरीच नाही, हरिविन तिथं सर्व व्यर्थ आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे करता हरिविन जन्म, जे हरिविन तुम्ही जे करता ते तुमच्या जीवनामध्ये नरकाला नेल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये राहत नाही. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही येमाचे पाहुणे होता. एकदा येमाचे पाहुणे झाला की तो येम त्याच्या जीवनामध्ये त्याचे नियम दाखविल्याशी तो तुम्हाला राहत नाही. तो तुमचा चांगला पाहुणचार करून तुम्हाला नरकाला घेऊन तिथं चांगलं तुम्हाला त्याचा पाहुणचार तुमच्या जीवनामध्ये करीत राहतो. असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनावरी वाढ नाम आहे. आता माऊली शेवटच्या चरणामध्ये आपल्या गुरुला प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? माऊली म्हणतात, हे गुरुवर्य, हे नाम कसं आहे, या नामाचं महत्त्व काय आहे? त्यावेळेस निवृत्तीनाथ, कारण आपला शिष्य ज्ञानदेवाला त्याचं उत्तर देतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, म्हणजे हे नाम कसं आहे, हे नामाचं महत्त्व काय आहे? त्यावेळेस गुरु निवृत्तीनाथ उत्तर देतात, गगनाहुनी वाढ नाम आहे. कारण त्या नामाचं महत्त्व किती आहे? कारण गगनाहून वाढ असं ते नाम आहे. म्हणजे नाम जेवढं भगवंताचं महत्त्व आहे तेवढंच त्या नामाचं महत्त्व आहे. गगनाची उपमा, आपल्याला गगनाचं वर्णन करायचं असेल तर गगनाचीच उपमा द्यावी लागेल. भगवंताच्या नामाचं वर्णन करायचं असेल तर भगवंताचीच उपमा द्यावी लागेल. भगवंत आणि भगवंताचं नाम हे भिन्न करता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कसा नित्य नेम केला पाहिजे. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, या माऊलीच्या व्याख्येमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये बसलं पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये ठरविलं आहे की आता हरिपाठ करीत असताना, हरिपाठावर चिंतन माझ्या जीवनामध्ये मांडित असताना मला तर अनेक माझ्या जीवनामध्ये माझे जे प्रश्न होते, कारण ते प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले आहेत. इथून पुढे मी माझ्या जीवनामध्ये म्हटलं की आता हे शेवटचा महिना राहिलेला आहे नियमाचा, एवढा महिना मी नियम करणार आहे. पुन्हा माऊलीने जे म्हटलेत, कारण मला माझीच ओळख झालेली नाही, माझ्या जीवनामध्ये अजून मी भक्तच झालेलो नाही, मला अजून भक्तीच कळाली नाही, तर मी लोकाला ज्ञान सांगण्याच्या योग्य आहे का, हा प्रश्न माझाच आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये याच्यावरच चिंतन करणार आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण चिंतन करावं. आपण खरंच भक्त झालोत का? आपण खरंच नित्य नेम नामी या, कारण माऊलीनं सांगितलेल्या या नियमामध्ये बसतो का नाही, असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.